प्रेज लॉर्ड सर्वांना. जसं आज आपण बघू शकता की आज आपल्या देशात काय चाललं आहे. शैतान कशा प्रकारे लोकांना भरमवत आहे आणि दिशाभूल करत आहे. तर बघा, परमेश्वराचं वचन बोलतं आहे की जो कोणी परमेश्वराचा प्रचार करायला लाजतो है ना, तर परमेश्वराने अशा व्यक्तीसाठी काय बोललं आहे की हाय अशा मनुष्यावर जो प्रचार करत नाही. बघा, आपण कोणत्या धर्माचा प्रचार करत नाही, तर आम्ही बायबलच्या वचनाचा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जे पवित्र शास्त्र आहे वचनाचा प्रचार करतो. एक वेळ होता की मी बी त्या दुनियात होतो आणि मला सत्य माहीत नव्हतं आणि मी नशेमध्ये होतो, गलत संबंधामध्ये होतो, गलत संगतीमध्ये होतो आणि मला कुठं ना कुठं परमेश्वराचं वचन भेटलं. एक टाईम होता की आम्ही बी पास्टरांना मारायला गेलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की हा धर्म बदलत आहे आणि अशा वेळेस आम्ही त्या व्यक्तीवर की यांनी जर धर्माच्याबद्दल काही बोललं तर आम्ही याच्यावर अटॅक करेल, याला मारेल. पण असं काही झालं नाही. त्याने अशा गोष्टी सांगितल्या जे फक्त परमेश्वर आणि मनुष्याचा गोष्टी होत्या. त्याच्यातनं कसलं वेगळं होतं, पण त्याच्यात फक्त परमेश्वर आणि मनुष्य काय आहे, एक रिलेशनशिप, अशा गोष्टी सांगितल्या की जे आम्हाला कधी माहीत नव्हत्या. तर माझं पण जीवन बदललं. ज्या गोष्टी मी पहिल्या करत होतो ते आता करत नाही. पण कसं बायबलचं वचन काय बोलते, जेव्हा तुम्ही सत्याला जाणतात तर सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. तर चाहे किती विरोध हो, आम्हाला आडेनखडे उभं राहायचं आहे. आणि बघा, एक टाईम होता जसं नवीन करारामध्ये तुम्ही वाचू शकता, ज्यांनी 13 पुस्तकं लिहिले त्यांना पौलुस बोलतात. ते अपोस्टल जी होते, प्रेरित होते. आणि एक वेळ होता त्यांचं नाव शाऊल होतं आणि शाऊल एक चांगला शिकलेला व्यक्ती होता आणि तो जे बी लोक येशूचा प्रचार करत होते या येशूच्या वाऱ्यात कुठेही बोलत होते, अशा लोकांना मारण्याचं फरमान त्याने काढलं. आणि अशा लोक जिथं बी जे लोक प्रचार करत होते, येशूच्या वाऱ्यात बोलत होते, अशा लोकांना तो मारत होता आणि तिथून पळवत होता. अशा प्रकारे तो लोकांना त्या गोष्टीला तो खतम करणार होता. पण तो रस्त्याने जात असताना, घोड्यावर सवार होत असताना मधात मोठं वादळ आलं आणि परमेश्वराने त्याची दृष्टी त्याला आंधळं केलं आणि तो बोलला, शाऊल बोलला की कोण हे प्रभू, तू कोण आहेस? त्यांनी पहिलं प्रभू बोललं आणि येशूने बोललं, हे शाऊल, हे शाऊल, तू मला का सतवतोस? तर पोलीस बोलला, हे प्रभू तू कोण आहेस? तू ज्या लोकांना जेला सतवतो तो येशू मीच आहे. तर कुठं ना कुठं शाऊलच्या जीवनात जे पण गोष्टी झाल्या तसं जीवन बदललं आणि जसं परमेश्वराने त्याला सांगितलं होतं तसं ते जीवनात झालं. एक व्यक्ती आला, त्याला दृष्टी दिली, त्याच्यावर प्रार्थना केली आणि त्यांनी बत्तिस्मा घेतला. ज्या लोकांना तो मारत होता अशा लोकांमध्ये जाऊन त्याने येशूचा प्रचार केला. ज्या गोष्टी तो लोकांसोबत करत होता, एक टाईम होता तो विरोध करत होता, पण त्याच्यानंतर त्याने येशू ख्रिस्तासाठी कोडे खाल्ले, गुस्से खाल्ले, अपमानित झाला, किती गोष्टी त्याने सहन केला, ह्या तक तो जेलमध्ये देखील गेला. पण येशूचा प्रचार करणं त्याने थांबवला नाही. तर त्याने गोष्ट म्हणली होती कि मुसीबतें और जंजीरें मेरे लिए हमेशा तैयार रहेगी, लेकिन मैं इससे कुछ नहीं समझता. मेरा काम है यीशु का सुसमाचार हर जगत में जाए और लोगों तक वो जीवन पहुँचे जो परमेश्वर ने उनके लिए रखा है. तो हमारी लड़ाई किसी मांस या लोह से नहीं. अगर कोई इंसान विरोध करता है तो हम उसे नहीं टारगेट करेंगे, क्योंकि उसके अंदर से जो कर रहा है उससे भरमा रहे. तो हमारा जो युद्ध है किसी लहू या मांस से नहीं, तो हमारा युद्ध उस दुष्ट आत्मा से है, जो दुष्ट से है, जो लोगों को भरमा रहा है. तो हमें इन दिनों में तैयार रहना है और वचनों के साथ. और सबसे बड़ी बात मैं तो आप लोगों को ये कहूँगा, ॲक्च्युली मी मराठीमधून हिंदीमध्ये आलो.
पण हा अंतचा वेळ चालू आहे आणि आम्हाला ऐश्वर्य बुद्धी मागायची आहे ना. बुद्धीचा आत्मा पण मागायचा आणि संसारचा आत्मा. आपल्याला बुद्धीने चालायचं, कारण सापासारखं चतुर आणि कबुतरासारखं भोळं बनायचं आहे. आपल्याला बुद्धीने चालायचं. आपल्याला देवाला बोलायचं की देवा मला कुठं काय बोलायचं, कसं बोलायचं तू शिकव. तर आम्ही सर्व लोकांसाठी मी प्रेयर कराल खास करून की देवबाप्पा जसं आम्ही वाचलो तसे बाकी लोक वाचल्या जावं. येशू कोणचा धर्म नाही, तर येशू एक पवित्र वचन आहे, जीवन आहे, मार्ग आहे, सर्व काही आहे. तर आपल्याला देवाची गरज आहे आणि प्रत्येकाची जीवनात बघा एका माणसाला आज लोक किती गलत संगतीमध्ये, किती प्रॉब्लेममध्ये आहे. मी या गोष्टीवर नाही बोलणार, पण देवबाप्पा सर्वांवर दया करो. तर बस बाकी काय नाही आहे. डेव्हिलचे सर्व प्लॅन सर्व कॅन्सल हो. सर्वांना परमेश्वर ब्लेस करो. गॉड ब्लेस यू. आमेन.